ही भाजी बनवली तर माझ्यासाठी भाजीच उरली नाही, एवढी सगळ्यांना आवडली। तेव्हा मला वाटले की तुमच्यासाठी ही भाजी जरूर शेअर केली पाहिजे आणि यात जी सामग्री आहे ती तुमच्याकडे उपलब्ध आहेच। चला तर वेळ वाया न घालता, नमस्ते मित्रांनो, माझं चॅनल ज्योती हेल्दी आहार मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मटरची खूपच टेस्टी आणि युनिक रेसिपी। ही बनवणे खूपच सोपे आहे। आज आपण मटरची युनिक रेसिपी करणार आहोत, कारण ही एवढी टेस्टी होते की तुम्ही किलो मटर आणाल आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशी भाजी कराल। येथे मी 250 ग्रॅम मटर घेतलेले आहे। मटर पाण्याने स्वच्छ करून मिक्सरच्या भांड्यात मटर घालायचे आहे। यात 1 इंच अद्रक, 3 ते 4 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे पाणी घालून घट्टसर पेस्ट करून घेऊ। आता ही पेस्ट एका बाउल मध्ये काढून घेऊ। आता ही पेस्ट थोडी दरदरा असली तरी चालेल। यात 1 वाटी बेसन घालू। हे बेसन 70 ग्रॅम आहे। 1 चम्मच हळद घालू, अर्धा चम्मच लाल तिखट। यात हिरवी मिरची आपण घातलेली आहे, त्यामुळे प्रमाणशीरच लाल तिखट घाला। चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। एवढं थिक बॅटर करायचं। तुमचं पातळ बॅटर झालं असेल तर 1 चम्मच बेसन घालायचं। आता गॅस चालू करून एका भांड्यात मी 300 ml पाणी घातले आणि या चाळणीला थोडेसे तूप ग्रीस करून घेतले। हे या पॅनवर ठेवू। या चाळणीवर बॅटर घालायचे। 2 सेंटीमीटरची जाडी ठेवून बॅटर चम्मचने फैलून घ्यायचे। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिट स्लो गॅसवर वाफवून घ्यायचं। तोपर्यंत एक मोठा कांदा कापून मिक्सरच्या भांड्यात घालायचा। 2 हिरवी मिरची, 1 इंच अद्रक, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 छोट्या चम्मचभर तीळ। यात थोडेसे पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे। ही कांद्याची पेस्ट एका वाटीमध्ये काढून याच पॉटमध्ये 2 टोमॅटोची पेस्ट करायची। आता झाकण उघडून बघू। बॅटर हाताला चिपकत नाही आणि सुरीलाही चिपकत नाही। आता हे बॅटर थंड होऊ देऊ आणि गॅस बंद करू। आता एका कढईत 3 चम्मच सरसोचे तेल घालून यात काही खडे मसाले घालू। 1 तुकडा दालचिनी, 5 ते 6 काळे मिरे, 1 चम्मच जिरं, 1 तेजपत्ता पान। आता घालायची लसूण, कांदा, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट। कच्च्या कांद्याची पेस्ट असल्यामुळे 2 मिनिट ही पेस्ट शिजवायची आहे। 2 मिनिटात कलर मस्त आलेला असून आता घालायची आहे टमाटर पेस्ट। लगेच घालायची 1 चम्मच हळद, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि 1 पुडी मॅगी मसाला। मॅगी मसाला घातल्याने भाजीला खूपच टेस्ट येते। मसाला मिक्स करून यात 2 चम्मच पाणी घालून मसाला शिजू द्यायचा आहे। तोपर्यंत इकडे मटरची मिक्सचर थंड झालेली आहे। आता या मिक्सचरचे छोटे स्लाइस करून घ्यायचे आहे। आता हे बघा, मटरची वडी असल्यामुळे किती मस्त सॉफ्ट झालेली आहे आणि किती इझी आहे। पूर्ण वड्या निघत आहे आणि बघून तर घ्या किती मस्त आपल्या वड्या झालेल्या आहे। इकडे मसाला पण छान शिजलेला आहे। आता घालायचे आहे यात पाणी। तुम्ही मात्र तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घाला। आता यावर झाकण ठेवून रशाची उकळी काढून घेऊ। बघा रसा मस्त उकळी आलेला आहे। आता यात घालायचे आहे मटर स्लाइस। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिट भाजी शिजू द्यायची आहे। आता बघा रसा वडीने मस्त शोषून घेतलेला आहे आणि रशात वडी मस्त फुलली गेलेली आहे। आता गॅस बंद करू। शेवट घालायची आहे थोडीशी कोथिंबीर। मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा किती मस्त आपली वडी झालेली आहे। मटर आणि बेसनची भाजी ही युनिक रेसिपी आहे। एक वेळा जरूर ट्राय करा। रेसिपी पसंत आल्यास प्लीज लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।